नमस्कार फॅमिली, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. सो आता आजचा ब्लॉग स्टार्ट करू. आताच आंघोळ झाले, केस पुसतं. सो आता सगळे घरातली कामं करतात. वेलकम टू माय ब्लॉग. सो आजचा आपला ब्लॉग चालू करूया. A few moments later. तो बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे. मम्मी सगळे दिवा लावून गेलेली, दिवा अगरबत्ती. सो आता फक्त पाया पडलं. आता रेडी होऊया. हा गुलाबाचं फुल आलं इथं. जरा ब्लर आहे त्यामध्ये फोन नीट ठेवत नाही. गुलाबाचं फुल आलं आहे. जास्वंदाचं फुल आलं नाही. जास्वंद पण लावलं तर मी 2-3. सो झाडं पाणी टाकून झालेलं आहे. आता त्याचा नाश्ता करू. सो आपला आता नाश्ता झालेला आहे. सो आता जातो आहे मी जरा बाहेर, म्हणजे खाली. घरी बसून बोर होते. सगळं काम करतो, जरा काम झालं घरातलं. खाली जाऊया. लाईट पण गेलं आहे. 2-3 तास झाले. माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नाही. म्हणजे आताची किती 20% असेल. आता बाईक किती टिकेल काय माहिती चार्जिंग. सो बघूया, जेवढा टिकेल तेवढी आपला ब्लॉग असेल आजचा. तर चला आता जाऊ खाली. मी तुम्हाला आज आमच्या इथलं, म्हणजे डोंबिवलीच्या इथलं आमचा मानपाड्याचा बाजार आणि तिथलं तलाव दाखवणार आहे. तलावाचं काम चालू आहे, होते ते त्यामध्ये तिथे जाऊ शकतो. सो बघूया, चला. चालत जातं खाली. लिफ्ट बंद आहे, तर गाडीवरचं लिफ्ट पण बंद आहे. आम्ही आलो 3ऱ्या माल्यावर. आता जाऊया खाली. फुल आवाज येतो. बिल्डिंग खाली आलो आहे. माईक पण नाही घेतलं. आता जाऊया तिकडे बाजारच्या इथे. इकडे आमच्या इथे बाजार भरतो मंगळवारचा, मानपाड्याचा बाजार. इकडे बाजार भरतो सगळं. आणि हा इकडे पण तलाव आहे. जेव्हा मी इथं नवीन राहायला आलो ना, मी आणि माझा मित्र राज. सो मी आणि आमचा एक अजून मित्र रोहन, आम्ही तिघे इथं आलेलो असं, म्हणजे फिरायला, म्हणजे इथं चालायला आलेलो तलावाच्या इथं. असं हाच टाईम असेल. सो आम्ही आलेलो. सो एकदा काय आलेलं इथं, म्हणजे एक आमचा किस्सा आहे की आलेलो आणि एक, म्हणजे इथं कसं गणपती विसर्जन सगळं असतं. सो ते विसर्जन करता मग एक फोटो होता कोणता तरी. त्याच्यावर एक सापाचा पिल्लू होता. आम्हाला लांबनं दिसला नाही तो. नंतर हलवलं, तो जवळच होता तो फोटो. तर म्हणजे पाण्यात तरंगत जेव्हा बघितलं, बाई कसलं, आम्ही तिघं पळालो जोरात. सापाचं पिल्लू होतं, तरी आम्ही लय घाबरलेलो. पहिल्या भीती वाटलेली. त्या दोघांना तर माहीत आहे, पण मला भीती वाटलेली. आम्ही लय पळालेलो. सो हा किस्सा होता आमचा. आता असं इथं काही येत नाही, फक्त बाजार असेल तेव्हाच येतो. सो आता इथे काय लोक आहेत ते बघतात मला, पण आता भीती नाही कसली. एकदा चालू केलं. पुढे खाली आलं तर काय, घरी जर कंटाळा आला आहे. सो आलो इथं खाली जरा. ही आमची गाडी 4 व्हीलर. ही आमची जुनी गाडी आहे. सो इथं आम्ही लावले, कारण आमच्या बिल्डिंग खाली जागा नाही लावायला. आधी होती, पण आता ना तिकडे जास्त गाड्या झाल्यात म्हणून आमच्याला जागा नाही. मग इकडे आम्ही जर लांब येऊन लावतो. इकडे पण काय छतबीत काय नाही, पण लावावं लागतं. काय करू शकतो आता, बिल्डिंगकडे जागाच नाही लावायला गाडी. सो इथं लावले. फुल एकदम घाण झाले. कवर नवीन आणावं लागेल. आता इथून जाऊया घरी. जरा खूप ऊन लागतं. घरी निघावं जातं. घरी जाऊया. आणि चार्जिंग खूप कमी आहे. आपला सगळं ब्लॉग इथेच संपवायला लागेल. बघा, असलं तर जरा एंडिंगला बाय करू. जरा जाऊया घरी जरा. A few moments later. सो मी आलो आहे घरी आता फायनली. आता बसले जरा. चार्जिंग लाईट गेले आणि चार्जिंग आहे कमी आता. किती 10% काहीतरी आहे. सो आता आपला ब्लॉग जास्त नसेल, आता इथेच एंड करूया. आणि आता खाल्लं वेफर आणलं खायला. मला वेफर तुला आवडत खायला, म्हणजे काय तो माहिती नाही. मला लहानपणापासून वेफर कुरकुरेला आवडत खायला. लय खातो, मी अजून खातो. थोडं आता कंट्रोलमध्ये, आधीला खायचो. सो आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करू. आणि आपल्या ब्लॉगच्या शेवटी मी एवढं सांगेन की आता मला 1 महिना झाला आहे. सो खूप भारी वाटतं आहे की मी डेली कन्सिस्टंट राहून मी रोज अपलोड करतो व्हिडिओ. आणि खूप भारी वाटतं आहे की, म्हणजे जे आपल्याला आवडतं ते करतो आहे, म्हणजे आपल्याला त्यात आनंद भेटतो आहे. पण रिस्पॉन्स भेटत नाही म्हणजे ऑडियन्सचा. तर ठीक आहे, आताचे 1 महिना झाला. सो वेळ अजून खूप आहे. आणि खूप भारी वाटतं 1 महिना झाला. आणि खूप म्हणजे
सांगू शकत नाही. एक एक म्हणजे आतापर्यंत मी कोणत्याच गोष्टीत जास्त कन्सिस्टंट राहिलो नाही. आता ही पहिलीच गोष्ट असं वाटतं मला. कारण जास्त जास्त मला आठवतं जास्त जास्त मी 10-12 दिवस राहिलो असेल कन्सिस्टंट. आणि जास्त कन्सिस्टंट राहायचो नाही कुठल्या गोष्टीत. पण पहिल्यांदा आपलं जी आवडती गोष्ट आहे त्यात कन्सिस्टंट राहिला ते आपोआप होतं. काय सांगायला नको. म्हणजे जरी तुम्ही मला अभ्यासाला उठवलंत ना सकाळी, तर मी असं उठणार नाही. पण आता आता जसं मी ब्लॉग चालू केलेत ना, तसं मी गावी इकडे लवकर उठतो आहे. मग ब्लॉग्स एडिटिंग जास्त करत नाही. जेवढे येतात मला तेवढे, सो तेवढे करतो आहे मी. आणि आता तरी मला शिकायचे दिवस आहेत. म्हणजे अजून शिकतो आहे मी कसं करतात सगळं स्टोरी म्हणजे काय बोलतात, कसं बोलू. आता मी बघाल ना, मी बोलतो आहे जे तुम्हाला म्हणजे जास्त जास्त कळत नसेल. कारण माझी जीभ आहे ना, जीभ लहानपणापासून खूप मोठी जाड आहे. सो ते बोलताना माझे असे काय उच्चार असतात ना, ते नीट होत नाही, माझे प्रोनाऊन्स होत नाही. असं म्हणून ते थोडे वेळ अडकतात. सो ते पण मी म्हणजे चांगलं करतो आहे. आणि माझं सगळं नवीन नवीन शिकतो आहे मी. अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो माझ्या ब्लॉग्समध्ये. सो आता शिकतो आहे मी. फक्त एवढं की तुमचा सपोर्ट असू द्या. आणि आपलं ब्लॉग इथे देऊन करू. आणि जर माझ्या ब्लॉगला म्हणजे लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.